तिथे सिद्धेशचे वडील आलेले आहेत, त्याचा एकूण तो एक पोरगा त्या बिबट्याने तिथे ठार मारलेला आहे, तो इथं उन्हात बसलेला आहे. आपल्याला बिलकुल हालायची गरज नाही. इथं काय आपण फोटो काढायला शो काढायला आलेलो नाहीये. आपण इथं आलेलो आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आलेलो आहे. आणि जोपर्यंत या सरकारला आणि त्यांच्या त्या प्रतिनिधींना कळत नाही तोपर्यंत इथून कोणी हलणार नाही. आणि जर कोणाला उन्हाचा त्रास असेल होत असेल त्यांनी जावं. मी मात्र एकटा इथं बसून राहणार आहे जोपर्यंत सिद्धेशच्या वडिलांना न्याय भेटणार नाही. एका पेपरच्या बातमीपुरतं किंवा फोटो काढून सोशल मीडियाला टाकण्यापुरतं आंदोलन नाहीये. आज ही वेळ त्याच्यावर आलेली आहे, उद्या तुमच्यातल्या कोणावर पण येऊ शकते. आणि एक प्रसंग तर 1 वर्षापूर्वी असा झालेला आहे की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा नातू आणि आमच्या शालिनीताई विखे या शेतामध्ये जेवण करत असताना तिथे बिबट्या येऊन गेला होता. तुम्ही कदाचित वाचला असेल ते. बिबट्या काय गरीब श्रीमंत मोठा छोटा पाहून येत नाही. बिबट्या कोणाकडे येऊ शकतो. कोणाचं ज्याचं नशीब चांगलं असेल तिथून वाचतात. परंतु बिचारा याचा पोरगा दारातून घेऊन गेला, 6 वर्षाचा पोरगा. आणि जर ह्या प्रशासनाला जर एवढी काळजी नसेल तर इथून एकही माणूस हलणार नाही. आणि डीवायएसपी साहेब जाऊन सांगा त्या प्रांत अधिकाऱ्यांना ही पद्धत चालत नाही. काय झालं, तुम्हाला गोड बोलणाऱ्यांची सवयच राहिली नाही. प्रशासनाला पीआय डीवायएसपी तुम्हाला वाकडतच बोलणाऱ्याची सवय झालेली आहे. त्याच्यावर तुमच्या ते सॉफ्टवेअर मध्ये ती सिस्टीमच अशी झाली की वाकडं बोलल्याशिवाय तुम्ही ऐकतच नाही. आम्ही एवढं प्रेमाने बोलतोय तरी तुम्हाला कळतच नाहीये. आमची चूक आहे बा. आम्ही आमच्या तालुक्यात बाळासाहेब थोरातांचे संस्कार या अधिकाऱ्यांशी चांगलं वागा, चांगलं बोला, ही आमची चूक आहे. ही आमची चूक वाटते आम्हाला. तुम्ही हातावर हात घालून तिथे उभे केव्हाचे एसीएफ हे बघा, ते वन खात्याचे अधिकारी आहेत. शासनाचा प्रतिनिधी कोण येतं? शासन